तर दत्तानंद आणि अभिजितचं वसुनगरीमध्ये वेलकम झालं. आता दत्तानंद वसुनगरीच्या पंचपरीक्षा अभ्यासामध्ये चांगलंच लक्ष लागलं होतं दत्तानंदचं. दत्तानंद बरोबर राहून राहून आता मागच्या वेळेला नापास झालेला निष्काळजी सुद्धा अभ्यासामध्ये प्रगती करू लागला. मागल्या वेळेला नापास झालेला निष्काळजी आता 6 महिन्यात दत्तानंद बरोबर 5 पैकी 3 परीक्षा पास सुद्धा झाला. त्याच खुशीमध्ये पार्टी करण्यासाठी निष्काळजी, दत्तानंद, राम, श्याम आणि त्यांच्या टीचिंग रूममधील इतर काही मैत्रिणी, मित्र वगैरे हॉटेलवर पोहोचले. आता वसुनगरीमध्ये हॉटेल ही फक्त बसण्याची जागा होती. तिथे जाऊन जेवण स्वतःच करावं लागायचं. सर्व जादूगार सुखवस्तू जीवन जगत होते, त्यामुळे कोणाला काम करायची गरज वाटत नव्हती. त्यामुळे जेवण तयार करताना ह्यांची बोलणी चालू होती. अभिजित म्हणत होता, अरे रामश्याम, ते दरवाजा कोसळायच्या केसचं काय झालं रे? म्हणजे मला तेव्हापासून उत्सुकता आहे. ज्यावेळेला मी आलो तेव्हाच तो दरवाजा कोसळलेला. तसं श्याम म्हणाला, अरे विचारू नको रे, ताप झालाय डोक्याला. ते वसुवादू संघटनेचे लोक गुप्तपणे दरवाजा तोडायचा विस्फोटक निर्माण करायला लागलेत. तरी एक बरं आहे, त्यांच्या विस्फोटकांनी दरवाजे काही लगेच तुटत नाहीत. फक्त दरवाजाची बाहेरची बाजू तुटते. मग पुढे 2-3 वर्षात ते दरवाजे कोसळतात. दत्तान, असं असं का होतंय? राम, अरे त्याचं काय आहे की ॲडम नावाच्या एका महर्षीने दरवाज्यांवर संशोधन केलं आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं संरक्षक कवच बसवलं. त्यामुळे हे दरवाजे आता लगेच कोसळत नाहीत. बरं झालं त्यांनी हे संशोधन केलं, नाहीतर वसुनगरीचा पृथ्वी लोकांशी संपर्क कधीच तुटला असता. तशी एक प्रिया म्हणून मुलगी होती, तिने संपर्क तुटला तर तुटला, आपल्याला त्याचं काय, आपण तर वसुनगरीमध्ये आहे ना. तसं राम म्हणाला, राम तसं नाही प्रिया, वसुनगरीमध्ये जादूगर एवढं सुखवस्तू जीवन जगतात की शेती करणं किंवा मेहनतीची कामं करणं हे असलं काम कोणी करत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पृथ्वीवरून आयात कराव्या लागतात, म्हणजे पृथ्वीवरून आणाव्या लागतात. इथं वसुनगरीमध्ये आपण शेती करत बसत नाही ना. आता हेच बघ ना, हे हॉटेल सुद्धा चालवायची कुणाची इच्छा नाही, त्यामुळे छत्रपतींनी हॉटेलच्या नावाखाली फक्त बसायची जागा निर्माण केली आहे. सो तिथे एक डार्सी नावाची पण मुलगी होती, कारण वसुनगरी सगळीकडूनच पृथ्वीवरून सगळीकडून लोक जातात, त्यामुळे तिथे वेगवेगळ्या प्रकारची लोक होती. सो ही डार्सी नावाची मुलगी म्हणायला लागली, बट श्याम, हू इज बिहाइंड दिस वसुनगरी वसुवादी युनियन? तसं राम राम आपला मराठी माणूस, त्याला एवढं काय लगेच इंग्लिश तर येतं, पण लगेच टोन बदलायची इच्छा होते तो लगेच. दॅट दॅट तसं डार्सी लगेच म्हणाले, तू काय मराठीत बोल, काय प्रॉब्लेम नाही, मला मराठी येतं. कारण आता बेसिकली जर आपण बघू तर एक प्रकारे वसुनगरीची ही जी संकल्पना आहे ही जवळपास कुठेतरी महाराष्ट्र किंवा ह्या बाजूतल्या लोकांनी जास्त डॉमिनेट केलेली वसुनगरी आहे. त्यामुळे इथे मराठीचं चांगल्या प्रकारे प्रभाव आहे असं आपण इथे बघतोय. कारण ही वसुनगरी साधारण एक मराठ्यांच्या काळाशी सुद्धा स्वतःचं नातं जोडते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा चांगला डॉमिनन्स आहे. सो राम तिथे म्हणायला लागलं, अरे हां, सगळ्यांनाच माहित आहे की ह्यामागे सूर्याजी नावाच्या माणसाचा हात आहे. तशी एक जेनेट नावाची मुलगी ती विचारते, सूर्याजी कोण? श्याम, जेनेट तू तर नवीनच आहेस, त्यामुळे तुला काही माहीत नसणार. सूर्याजी हा तो माणूस आहे जो मागल्या वेळेस छत्रपतीची निवडणूक हरला होता. आता पुढल्या निवडणुकीमध्ये त्याला नवीनच आलेल्या जादूगारांचं समर्थन मिळावं म्हणून तो वसुवादी संघटनाला आतून पाठिंबा देतोय. तशी एक तिथे नेहा होती, नेहा नावाची मुलगी बोलू लागली, मला तर कळतच नाही ह्या की छत्रपती सूर्याजीला सरळ जाब का विचारत नाहीत, त्याला सरळ अटक केली पाहिजे. तसे राम म्हणाला, राजकारण आहे, गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत नेहा. तशी नेहा म्हणते पुढे, पण मला अजूनही कळत नाही की लोक त्याला अजूनही एवढं का मानतात, त्याच्यामध्ये मानण्यालायक काय नाही, ते लास्ट टाइमच्या निवडणुकीमध्ये पडलेलं आहे. तसे राम पुढे म्हणतो, त्याने लोकांना पूर्ण वेळ वसुनगरीमध्ये वास्तव्य करायचं स्वप्न दाखवले. जे आज लोक वर्षातून एकदा परत आपापल्या घरी निघून जावं लागतं त्यांना एक आठवड्यासाठी, तर त्या ठिकाणी तो म्हणतो की पूर्ण वेळ तुम्ही वसुनगरीमध्ये राहू शकता. त्यामुळे लोक त्याच्या मागे उभे आहेत. बरेचसे महर्षी म्हणतात की सगळ्यांनी वसुनगरीमध्ये पूर्ण वेळ वास्तव करणं हे धोक्याचं आहे. आणि का ते माहीत नाही, पण महर्षी झाल्यावर खूप कमी लोक वसुनगरीमध्ये थांबतच नाहीत. दत्तानं, होय, मला तर ते खूप मोठं कोड आहे की महर्षी झाल्यानंतर ह्या संपन्न अशा वसुनगरीमध्ये लोक का थांबत नाहीत, ते बाहेर का पळून जातात. म्हणजे ब्रेन ड्रेन सारखी गोष्ट आपल्या वसुनगरीसारख्या संपन्न ठिकाणी काय. दत्तानंद हे सगळं बोलणं झालं त्यांचं, रात्री जेवण वगैरे झालं, त्यानंतर मग दत्तानंद पंचपरीक्षेच्या अभ्यासासाठी पुढं चालू झालं. तर दत्तानंद पंचपरीक्षेच्या अभ्यासामध्ये चांगलीच प्रगती केली होती. आता दत्तानंदला वसुनगरीचे सर्व वसुनगरी ते पृथ्वी कनेक्ट करणारे सगळे दरवाजे त्याला माहीत झाले होते, जे की पंचपरीक्षेमधलं
पहिलं हे होतं. त्यानंतर धारणेच्या परीक्षेमध्ये दत्तानंद फर्स्ट आलेला होता, अव्वल ठरलेला एकदम. आणि जादुई कारामध्ये सुद्धा दत्तानंद आता चांगलाच शिकलेला होता. हे सर्व दत्तानंद फक्त 6 महिन्यामध्ये करून मोकळा झाला होता. दत्तानंदला हल्ली सलग 5-6 तास न थकता जादू करणे जमत होतं आणि त्याचा स्टॅमिना वाढतच चाललेला होता. निष्काळजी सुद्धा दत्तानंदच्या साथीमध्ये राहिल्यामुळे 6 महिन्यामध्ये 3 परीक्षा पास झाला. जो लास्ट टाइम नापास झालेला तो याला पास झाला. आता पाळी होती संरक्षण आणि आक्रमण परीक्षेची. ह्यावेळी स्वतः छत्रपती ही परीक्षा घेणार होते. त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. वसुवादी संघटनेच्या गुप्त हालचालींवर वाढत चालल्या होत्या. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपतींना जास्तीत जास्त चांगली क्षमता असणाऱ्या कोतवालांची गरज होती. त्यामुळे नगरीच्या छत्रपतींनी एक प्रकारे कॅम्पस इंटरव्ह्यूची घोषणा करून टाकली होती. जो कोणी संरक्षण आणि आक्रमण परीक्षा चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण होईल अशा जादूगारांना डायरेक्ट रिक्रुटमेंट होणार होती आणि त्यांना कोतवाली मिळणार होती. सर्वांसाठी ही खूप मोठी पर्वणी होती. जे छत्रपतींचे कोतवाल म्हणून नोकरीला लागणार होते त्यांना वसुनगरीमध्ये नोकरीत असेपर्यंत कायमस्वरूपी वास्तव्याची परवानगी मिळत असते. त्यामुळे संपूर्ण टीचिंग रूममध्ये शेवटच्या 2 परीक्षांच्या तयारीसाठी लागलेलं होतं. सगळं टीचिंग रूम ह्या एका परीक्षेच्या मागे लागलेलं होतं. आता इथं पण काही एक्स्ट्राज आहेत. वसुनगरीचा जो सूर्य आहे ना तो हल्ली थोडा विचित्र वाटतो, पण बहुतांश लोकांना त्याचा काहीच फरक पडत नाही. म्हणजे विचार करा की एखादा सूर्य अचानकच थोडा विचित्र वागायला लागलाय आणि तुम्हाला फरक पडला नाही पृथ्वीवर, असं कधी होईल का? पण वसुनगरीमध्ये असं होतं आणि जास्त लोकांना याचा फरकच पडत नाही. का काय माहिती.